नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी नंदिनी आज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे नंदिनीज किचनमध्ये। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोळी पद्धतीचं मुशीचं मटण अर्थात मोरी मसाला। तर त्याच्यासाठी मी हे मुशी आणलेली आहे, फिश मार्केटमध्ये सहज मिळून जाते ही मुशी। तर ती मी बारीक कापून त्याचे तुकडे करून घेणार आहे। आरोग्यासाठी खूप असे याच्यात प्रोटीन्स आणि विटॅमिन्स असतात। हे बघा, मी असे स्वच्छ कापून त्याचे तुकडे करून आणलेले आहेत फिश मार्केटमधून। त्याच्यावर एक वेगळ्या प्रकारची कातडी असते, ती आपल्याला फिश मार्केटमधून काढून देतात। तर हे जे मटण आहे ते आपण हिरव्या वाटणामध्ये करणार आहोत। त्याच्यासाठी लागणार आहे अर्धी वाटी ओले खोबरे, 2 इंच आल्याचा तुकडा, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर, 2 बारीक चिरलेले कांदे, 1 टोमॅटो घेतला आहे मी बारीक चिरून, 2 चमचे हळद पावडर, चिकन मसाला घेतलेला आहे मी बादशहाचा चिकन मसाला वापरलेला आहे, ऑप्शनल आहे, तुम्ही कोणताही वापरू शकता। त्याच्यानंतर मी धना पावडर घेतलेली आहे 2 चमचे, घरचा मसाला घेतला आहे, लाल तिखट, आगरी कोळी मसाला कोणताही वापरू शकता। एक बटाटा घेतलेला आहे बारीक चिरून, बटाटा ऑप्शनल आहे, बटाट्याने एक वेगळी चव येते। त्याच्यानंतर मी चवीपुरते मीठ घेतले, 2 ते 3 आमसुलं आणि थोडीशी कोथिंबीर सजावटीसाठी, फोडणीसाठी तेल। चला तर आता आपण सुरुवात करूया। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे मी मुशीचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते मी। तर आता एक पसरट भांडं घेऊया। भांडं छान असं तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेते। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी हा बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आहे। कांदा छानपैकी असा परतून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा शिजत असतानाच मी त्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेते। कांदा टोमॅटो आपल्याला 5 मिनिटं मंद आचेवर परतून घ्यायचे। आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी ही हिरव्या वाटणाची ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे। कांदा टोमॅटो आपल्याला मस्त असा परतून घ्यायचा आहे। आता त्याच्यामध्ये मी 1.5 चमचा हळद पावडर टाकून घेते। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। 5 मिनिटं कांदा टोमॅटो आपल्याला शिजू द्यायचा आहे। आता त्याच्यामध्ये मी हे बारीक कापून घेतलेले मुशीचे तुकडे टाकून घेते। हे सर्व आपल्याला फक्त तेलामध्ये वाफेवर शिजवायचं आहे, पाणी ह्याच्यामध्ये सुरुवातीला अजिबात घालायचं नाही। कांदा आणि टोमॅटोची जो ओलसरपणा असतो त्याच्यामध्ये ही मच्छी छानपैकी शिजली जाते। त्याच्यामध्ये मी हा चिकन मसाला टाकून घेते, 2 चमचे। छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला, 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं आहे। एक 5 मिनिटासाठी वाफेसाठी झाकण ठेवून द्यायचे। 5 मिनिटं झालेली आहेत, तुम्ही बघत आहात कांदा टोमॅटोच्या ओलसरपणामुळे आपले मुशीचे तुकडे शिजलेले आहेत। आता त्याच्यामध्ये मी 2 चमचे घरचा मसाला, आगरी कोळी मसाला, लाल तिखट कोणताही तुम्ही वापरू शकता, तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी त्याच्यात बारीक कापून घेतलेला बटाटा टाकत आहे। बटाटा पूर्णपणे ऑप्शनल आहे, बटाट्यामुळे एक वेगळी चव येते, म्हणून मी 1 बटाटा घेतलेला आहे त्याच्यामध्ये, तुम्ही तो स्किप करू शकता जर आवडत नसेल तर। छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला, पुन्हा एकदा झाकण ठेवून द्यायचं आहे वाफेवर। 5 मिनिटं झालेली आहेत, तुम्ही बघत आहात एक छान असा रंग आलेला आहे। आता मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते, कारण जो आपण बटाटा टाकला आहे तो शिजायला थोडा वेळ जातो, म्हणून थोडंसं पाणी टाकून घेतले आणि पुन्हा एकदा ढवळून घ्यायचे।
सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. झाकण ठेवून द्यायचं एक 4 ते 5 मिनिटासाठी. 5 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघत आहात एक छान अशी उकळी फुटलेली आहे आपल्या कालवणाला. मुशीचं मटण तयार करत आहोत आपण मोहरी मसाला. आता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण जे हिरवं वाटण तयार करून घेतले ते मिक्स करून घ्यायचे. थोडंसं पाणी टाकून सर्व व्यवस्थितपणे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान लागतं हे मुशीचं मटण. आता मी त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे 2 चमचे धना पावडर टाकून घेते. त्याच्यात मी आता 2 ते 3 आमसुलं टाकलीत. आपण आधी टोमॅटो टाकलेला आहे तरीसुद्धा आमसुलं टाकायची, कारण त्याच्यामुळे एक वेगळी चव येते. 2 चमचे चवीपुरते मीठ. सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आता मी त्याच्यावर एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवून देते. 5 मिनिटं झालेली आहे. तुम्ही बघत आहात आपला मोहरी मसाला मुशीचं मटण छान असं शिजलेलं आहे, तयार आहे खाण्यासाठी. हे तुम्ही चपाती, भाकरी, ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी कशासोबतही खाऊ शकता. विशेषतः कोकणामध्ये हे जे मुशीचं मटण आहे, मोहरी मसाला म्हणतात त्याला, तर ते तांदळाच्या भाकरीसोबत खाल्लं जातं. त्याच्यासाठी हे बघा मी तांदळाच्या भाकरीची तयारी केलेली आहे. ह्याचा व्हिडिओ मी लवकरच शेअर करेन. तर आपलं मुशीचं मटण तयार आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी नंदिनीज किचनला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो.